नमस्कार मंडळी. आत्ताच घरी आलो, 12 वाजले. सध्या तरी आलो आहे घरी, सगळं सामान वगैरे ठेवलं आहे आणि सुरुवात केली म्हणजे साफसफाईपासून. कारण आमच्या रूममध्ये कोण नाही आहे, सगळे मुंबईला असतात. त्यांना पहिलेच सांगितलेलं मी, सगळे कुठे असतात मुंबईला, तुम्हाला येऊन साफसफाई करावी लागेल. बोलले बाई सगळं करू, ही सुरुवात आहे, ही फर्स्ट स्टेप आहे भावांनो. आता ही पहिली स्टेप होती, नीट साफ कर. एक बी जंतू नाही राहिला म्हणताय, नीट साफ कर. आणि इकडचे रूम बाकी आहे. हा भाऊ इकडनं सुरुवात करतोय, आराम आता काय घाई नाही आपल्याला. आणि हा दुसरा भाऊ इकडनं सुरुवात करतोय. क्लोजअप तर द्या, तुम्हाला सांगितलेलं मी, कोण नाही करत, आपल्या सगळं करावं लागेल. फर्स्ट स्टेप आहे ही, आत्ताची फर्स्ट स्टेप आहे. सगळ्या गोष्टी बाकी आहेत. काय हे बोलतात आम्ही सगळे ओके, शिपळी बोलतात तिला. देतो मी तुला, पण तू सूप दे. सूप कशा, गहू बी त्याला सूप बोलतात, कचरा भरतात त्याला शिपली बोलतात. हे सगळं आत ठेवतात, थांब जरा देतो तुला मी, रडू नकोस. तर हे मोबाईल ठेवतो, कारण हे लोक मला खूप मारतील, हे मला खूप मारतील. मी शिपली शोधतो आणि देतो. कुठे गेली शिपली मलाच माहीत नाही कुठे आहे शिपली. आता आहे का रे? आता पहिला मोबाईल ठेवतो, कारण खूप कामं आहेत आम्हाला, कामं करतो, नंतर तो तुम्हाला भेटतो. आता तर आपण थोडी रजा घेऊया, चला मग. रोल कॅमेरा ॲक्शन. चला पाणी भरायचं, चला आता गपचूप. आलेत गावात फिरूक माझ्या, सांगितला तुमका इथं कोण नसा, येतं रांड्याचं म्हणता आमका कोकण बघूचा असा. चला आता पाणी भरा, चला. अच्छा तुम्ही मग कोकणातले, मग आपण आता एकदम प्युअर मराठी बोलूया. तर मित्रांनो, आपल्या रूम वगैरे साफ झालेत, पण आता पाण्याची व्यवस्था करायला चालली, कारण पाणी आम्हाला इथं सकाळी 7 वाजता. तर आता पाणी आणण्यासाठी मित्रांसोबत चालू आहे. टाकी काय लांब नाही आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तिथून थोडं आंघोळीचं पाणी आणू आणि पियाचं पाणी आणू, म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे होईल आपलं, आणि हातपाय वगैरे पण धुवून सगळं फ्रेश होतील. राईटला जाऊ, काय बोलतो घेऊन जाऊ शकतो. हा घेऊन जाऊ शकतो, काय ना कोण बोलणार. सगळं घेऊन जाऊ आमच्या गावातलं तुम्ही. तुमचं गाव बाई, माझं पण गाव फेमस आहे. नाही तुझं गाव नाही, थांब. तुझ्या इकडून आमचे म्हातेला भेटून आलो, तिथं जा कुणाला तो उभा असो लालबोडी, पाणी घे तिथून, आंघोळ तिथं कर, तिथं साईडला आंघोळ कर. हा ती बघ टाकी समोर आहे, बघ पाणी रे दिसते का, तिथं भर पाणी आणि आंघोळ कर. मी जर आलो इथून आमच्या आजीला भेटून. अरे कोण नाही बोलणार, काय जा. अरे तिथं पाणी येते बघ त्या टाकीतून. ओ बाय, कशी आहेस? काय चावी कुठं आणलंय? अरे पाणी बिणी घेऊन चाललो आता आम्ही, भरून वगैरे झालं, आंघोळ झाले. एका पोराने आंघोळ केली, पण व्हिडिओ नाही काढला मी. आणि आपली बादली आणि आपली गँग पुढे जाताना लाजत आहेत, पटापट चाललेत. जावा येतो पाठवून मी. आणि आपला सुंदर असा गाव कोट मांडोकरवाडी. अच्छा 2 गाड्या आणल्यात, त्या आम्ही तिकडे ठेवल्यात, त्या मी नंतर दाखवतो, पण मोबाईल पाहिजे होतो. कुकू 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 करत आहे साधारण. आणि चूल पेटवा आम्हाला अर्धा तास लागला. फायनली चूल पेटले, त्यानंतर मी ब्लॉग चालू केला. पहिले ठेवलं तिथे म्हणजे चहा उकळून दे बोललो, जरा चहा पितो, फ्रेश होतो. त्यानंतर सुरुवात होणार होती म्हणजे आपली मेन कोर्सची, दम बिर्याणी पनीरची. तर चूल वगैरे पेटून झाले. आपले मित्र त्याच्यातून आशा लावून बसले की चाय भेटेल, लेट का होईना पण भेटेल. तर गावचा हा दिवस मात्र शुभ होता आज, कारण सगळं साफसफाई वगैरे करून आता आम्ही चहा पितोय. त्यानंतर जेवण बनवायला सुरुवात होईल. सांगायचं तात्पर्य एकच आहे की चूल पेटायला अर्धा तास लागला आहे, पण जेवण बनवायला किती टाईम लागेल माहीत नाही. तर बघूया किती टाईम लागतोय. तर तुम्ही आमच्यासोबत हा ब्लॉग बघा. आजची रात्र कशी जाते या घरामध्ये आमची, आणि धमाल किती होते ते नक्की पहा. चला तर मग अशा प्रकारे आपली चहा झाली आहे. पहिला कप ओतून बघूया, थोडी टेस्ट करूया. 2 फंटर गेलेत बाहेर, पण आपण टेस्ट करू चहा कशी झाली. रानू बघ जरा टेस्ट कर. जरा म्हणजे टेस्ट म्हणजे लगेच पिवायची गरज नाही रे बाळा. आपण पण घेऊया जरा एका कपात, ते दोघांसाठी ठेवूया. वाचतो येतो अद्रकचा, तर बघूया कशी झाले. आणि आपले चूल पेटताना खूप स्ट्रगल आहे भाई चायसाठी. जेवण बघूया कसं काय करता येईल इथलं संध्याकाळचं, रात्रीचं म्हणजे. चहा वगैरे पिऊन झालेली आणि फायनली सुरुवात होते ती म्हणजे जेवणाला. सामान वगैरे आपण आणलं होतं ऑलरेडी, पनीर दम बिर्याणीचं. तर इकडे आपली पनीरची दही आणि पनीर इकडे आहे. 2 पनीरचे अंडे पाकिट,
तेलाची बॉटल. आणि मुंबईसारखं इथं सुट्टा भेटत नाही, म्हणजे तयार व्हायला हे लोक रेडीमेड आणतात पॅकेटमध्ये असलेलं. आणि भाऊ आपला इकडे भांडी वगैरे घासायला सुरुवात, कारण जरा स्वच्छता असेल. आणि आमची सेकंड चूल इकडे पेटवलेली आहे. बोलतात की बाहेर केलं तर एकदम बेस्ट आहे, दूर वगैरे होणार नाही जास्त रूममध्ये. आणि इकडे सेकंड चूल तिथं पेटवतो आहे. आणि इकडेच आपली सुरू होईल ते म्हणजे बिर्याणी. आणि नंतर आपण किती वेळ लागतो आहे आणि कशी होते हे पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पहा, एवढंच सांगेन. चला तर मग. आणि अशा प्रकारे टोपाला माती लावून झालेली आहे. त्याचं रिझन एक आहे की टोप काळा होऊ नये म्हणून ही माती अशी लावली जाते. तर आजीने मगाशी पूर्ण प्रोसेस इथली जी लाल माती होती ती काढली, माती लावली आणि ती आता एक प्रकारे तिला वाफ देते, म्हणजे लगेच सुकेल. बघा कशी फुल टेक्निक आहे. गावचं सगळं आजीला माहिती आहे काय कसं करतात जेवण वगैरे. इथे आपण पनीरला थोडा फ्राय करतो आहे आणि कुणाल बाहेर आपला कांदा आणि टमॅटो कापतो. कांदा तसाच कापला चालेल, लांबच कापायचा होता कांदा पण ह्याचा टमॅटो. ठीक आहे ना, म्हणजे आता काय तुला बरोबर म्हटलं ना, इकडे होतात फ्राय, इकडे टोपाला पुन्हा असं सुंदर असं एकदम ना. उभी काप बारीक नको, 4-5 काप. तर ठीक आहे. आता थोड्या वेळाने आपली रेसिपीला एक प्रकारे सुरुवात होईल. त्यानंतर आपण पूर्ण ब्लॉग बिर्याणी कशी बनवली आपण गावी एवढाच असेल. तर मी पण थोडीफार कामं करून घेतो ना, त्या बोलतील बाई फोटो वगैरे म्हणून काय पाटील मारतो बा, असं काय नाही. ठीक आहे, आपण कामं करू, वाचून मिळून कामं करू. ह्याच्यात आपल्या टोप बघा, भावाने पूर्ण टोप पूर्ण मचून टाकलं. हात आता करपलं काय करा पण आहे. आणि पनीर करपले बोलतात, बघूया. पाहू शकता की सुंदर असा एक टेक्स्चर आला आहे पनीरला. ते थोड्यावर आपण फ्राय करतो ऑइल टाकल्याने, म्हणजे ते कच्चं राहणार नाही त्यासाठी. लास्ट टाइम जेव्हा ब्लॉग बनवला, लास्ट टाइम जो आपला ब्लॉग बनवला त्यामध्ये थोडं कच्चं राहिलं पनीर, टेस्ट लागत नव्हती. त्यामुळं आता थोडाफार आम्ही करतो आहे की ते कच्चं राहू नये आणि चांगलं जरा क्रिस्पी लागावं ह्यासाठी. आणि इकडे आता बनवतो म्हणजे आपला बासमती राईस. अजय भाऊ आपला पाणी वगैरे आणतो आहे. काम एकदम जोरात चालू आहे. भाऊ आता पाणी टाकेल आणि भात आपला रेडी होईल. बासमती राईस, पहिलं पाणी आणि तांदूळ मगाशी अर्धा झाले असेल आपल्याला हे ठेवले होते, उंबळेचे ठेवले होते, म्हणजे भिजवत ठेवले होते एक प्रकारे. आता पाणी पूर्ण उकळून घेऊ, त्यामध्ये खडा मसाला वगैरे टाकू. पाणी उकळल्यानंतर भरपूर, तो मोठा टोप आहे भरपूर ह्याचा काय. पाणी उकळल्यानंतर आपला वरतून भात टाकू, म्हणजे पाणी उकळल्यानंतर का, कारण राईस तुटू नये म्हणून, समजलं. आणि आपले तांदूळ जे आपले उंबरेचे ठेवले ते तुम्हाला दाखवतो एक प्रकारे. बाहेर ठेवा आता काढून, भात झाला. आणि हे बघा इथं तांदूळ ठेवले होते अर्ध्या तास आधी. आणि याच्यात आमची बनते ती म्हणजे पनीर दम बिर्याणी बनते, म्हणजे बनेल थोड्या वेळात. लास्टला जेव्हा झाकण काढू त्यानंतर बिर्याणी तुम्हाला दिसेल. तर पाणी संपले, पाण्याने चाललो आणि कुणाला एकदम पाण्याचा कटोकट वापर करताना राहिलं स्ट्रगल आहे गावी आल्यावर, कोण नसल्यावर घरात चले म्हणतात. तर पाणी संपलं आहे, तर एक हांडा कळशी आणायचा प्लॅन चालू आहे की रात्री काय लागलं नाही पाहिजे, लागलंच माते वाचून दे पाण्याचं. लोक ते रात्री कुठे चालले पाणी बिणी आणायला लोक. आमच्या लोकांचा विषय हार्ड आहे, आम्ही काही करू शकतो. कोण हा पाणी बाहेर कोणतरी लाईट मारते. तर मित्रांनो पाणी उकळायला आलेलं आहे एक प्रकारे. आता राईस टाकू आणि खडा मसाला टाकलेला आहे. खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता वगैरे, दालचिनी वगैरे टाकलेली आहे. अजय भाऊ आपल्या इकडे एक प्रकारे भरतोय आता उरलेलं. आणि ह्या पाण्यात आपण टाकू आता राईस, बासमती राईस आपला. हे आहे ना याच्यात रोज टाक डायरेक्ट. आजचा जो आमचा शेफ आहे तो म्हणजे अजय दादा असेल. थोडंसं 1 चम्मच तेल टाकलं आहे राईस चिपकू नये म्हणून एकमेकांना. थोडा 80% राईस झाल्यानंतर तो राईस काढून घेऊ आणि नंतर बिर्याणीला मस्त की तडका देऊ. बिर्याणी पनीर दम बिर्याणी. आमच्यातले सगळे हे आहेत काय बोलतात, व्हेजिटेरियन आहेत, व्हेज खातात, त्यामुळे हे सगळं करावं लागतं. तो जवळ घे बाळा, एवढा लांबून नको टाकू. ते नाही रे, आत्ता टाकू की पाणी उकळू असं बोलतो. थोडं उकळून दे ना, गॅस तर नाही आपला काय वेस्ट नाही होणार आहे. तर उकळल्यानंतर टाकू.
राईस हा बघा आपला बासमती राईस. वाईड अँगल एवढा लांबून जायची गरज नाही. ते FPS कमी कर ना पहिला. 60 FPS जातं पहिला. असू दे ना. नको रे जास्त म्हणजे क्वालिटी सोड जास्त एमबी करतो. आणि आपण 3-4 दिवस राहणार आहे त्यामुळे एवढं जास्त काय करायचं. पाणी ठेवायला लागेल का नाही संपून टाकायचं ना. दूध आणलं ते का दही? दही 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 उद्या पनीरची भाजी भाजी करायची आहे ना. उद्या थोडी काय ते उद्या टाका जास्त नको. जास्त नको काय ग्रेव्ही होईल. ग्रेव्ही अरे आता मस्त की इथे दही टाकलाय बघा टाक अजून थोडी ग्रेव्हीसाठी. म्हणजे पनीरला आपण काय करतोय रे? मॅरिनेट करतो मॅरिनेट करतोय. बिर्याणीसाठी पनीर. बस कर म्हणलं जास्त जास्त कारण की बाकीचं दही आहे ते आपल्याला कोशिंबीरसाठी ठेवून दिलं. सुहाना सुहाना. अद्रक पेस्ट दही दही बोलतोय दही टाकलंय. लाल तिखट हळद मीठ आणि गुलाल. हा तर मित्रांनी आपला भात वगैरे शिजवून घेतलेला एक प्रकारे. म्हणजे तो शिजला आहे प्रॉपर 80% राईस बासमती राईस. तर आता आपण बाहेर काढतोय म्हणजे आपण म्हणजे अजय काढतोय. कसा दिसतोय? कडकच दिसतोय. ते काढू आणि पनीरची जी दम द्यायचं तर ह्या टोपात द्यायचा म्हणून हा टोप पूर्ण आम्ही खाली करतोय. राईस याच्यात काढून ठेवतोय आणि ग्रेव्ही जी आपली होती ती इकडं बनवलेली आहे. हे बघा पनीरचं हे केलं आहे मॅरिनेट केलं आहे आणि राईस हा इकडे काढतो. नंतरला ह्याच्यात तुम्हाला काय काय पुढं काय प्रोसेस आहे ते सगळं सांगतो. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतं हे नक्की सांगा. आणि आपल्या अजय भाऊसाठी तुम्ही काय द्याल कमेंट तर एक नक्की हे करा कमेंट करा. भाऊ कशी करतोय बस काय बिर्याणी मी करतोय ते नक्की सांगा. आपण मेन शेफ आणि हा राईस. कांदा आता टाकला फ्रायसाठी. एक प्रकारे ग्रेव्ही आपण तयार करतोय. दम करायचं ना. दम नंतर देऊ म्हणजे तवा ठेवू तव्यावरती हा टोप ठेवू दम त्यानंतर. पण आधी ग्रेव्हीसाठी करायला लागला. ही ग्रेव्ही चालू आहे आणि जर टमॅटो मिरची आणि हा कांदा पूर्ण एकदम भाजून घ्यायचा व्यवस्थित ग्रेव्हीसाठी. भाव आपला येतोय दिसला होता प्रॉपर एकदम. अरे भाई ऐकायचं ना भाई. गावी आलो गॅस नव्हतं का आलं चुली बिळीवर सगळं करणार. हां उपाशी काय राहू शकत ना आम्ही लोक. कारण आम्हाला सगळं काय येतं. एक्सपेरिमेंट होत असतात जेव्हा वडिलांची कृपा एक्सपेरिमेंट होत असतात त्याचा करत जायचं थांबायचं नाही कधी. कांदा मस्त की फ्राय वगैरे करू. टमॅटो टाकू आणि मिरची आणि आपले जे मसाले आहेत ते टाकू. त्यानंतर काय ग्रेव्ही तयार. त्यावरती पनीर त्यावरती राईस मग आली पनीर दम बिर्याणी. दमसाठी फक्त खालती तवा ठेवू बेस म्हणून आणि त्यावरती टोप ठेवू आणि दम देऊ हलका. आणि धूळ भरपूर होतं कारण चूल असल्यामुळे. पण मला वाटलं होतं की मुंबईतली पोरं काय करू शकत नसेल वाटतं आळशी असतात. पण नाही भाई आळशी नाही आम्ही लोक. आम्ही करून खाणार ते पण चुलीवर बनवून बनवून खाणार. गॅस नाही म्हणून काय आलं उपाशी राहणार नाही. आमचा एक मित्र आतमध्ये कशापासून कष्ट करतोय काय ना काय कापून देतोय बाहेर. सगळं कापून द्यायचं ह्या कुणालचं काम आहे. आणि तो आता बनवतो ते म्हणजे बिर्याणीसाठी कोशिंबीर बनवतो. आणि असा कचरा ना कुणाला तर ह्याला टाकू चुलीत टाकू म्हणजे पूर्ण आग लागून जाईल. वेस्ट पूर्ण होऊन जाईल म्हणजे कचरा होणार नाही गावी. तर ठीक आहे. तर आता बिर्याणी होते. तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि गावी आलात तुम्ही कधी मित्रांसोबत तर तुम्ही पण हा प्लॅन करा आणि बनवून टाका कचकशीत अशी फसफशीत अशी बिर्याणी.
लाजू नका कोणाला काय. तुम्हाला खायचं तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे लाजायचं काम नाही. लाजला तर उपाशी राहाल, न लाजता केला तर भरपूर खाल. तर बाहेर जावा, गाडी घेऊन लांब जावा वा बनवा, तिकडे ऑर्डर द्या. ते पण कसं असेल माहीत नाही. गावी आलो करून टाकू चुलीवर म्हटलं. ऐकायचं नाही आता, ऐकायचं नाही. मॅरिनेट झालाय कांदा व्यवस्थित ब्राऊन जरा होऊन दे, एकदम प्रॉपर ब्राऊन झाल्यानंतर कांदा आणि मिरची टाकून दे आणि वरतून मसाला टाकून. फायनली आपली सगळी ग्रेव्ही तयार होते. पनीरचे पीस वगैरे टाकले आणि पाणी टाक थोडं. बघ एवढं टाक. धूर एवढा होता ना मित्रांनो की डोळे एवढे झोमायला आले की काय सांगू. फायनली सगळे रडत आहेत, सगळे पाणी पण तोंडात येते सगळ्यांच्या. त्याच्यावरती राईस टाकू, ग्रेव्ही थोडासा हलकासा एकदम हे करू, वाफ देऊ आणि याच्यावर राईस टाकून पॅक बंद मारून दम देऊ आणि खायला बसू. बाद झाला. आता लय कष्ट केले, लय सगळं केलं. चला मग तुम्ही पण खायला या बिर्याणी. राईस टाकेन तेव्हा बघा एकदा कसं असेल ते. आणि एकदम लसलशीत पाणी तोंडा सुटल्या अशी ग्रेव्ही आमची तयार होते. बिर्याणीसोबत नाळ्या खायचा प्लॅन चालू झाला पोरांचा. पोरं काय ऐकत नाही, आज झो नुसता धुमशान पाडतात पोरं. झो म्हणतात सगळं खाऊन होऊया. धूळ जरा आता कमी झाला, थोडी आग पेटले म्हणून. भाई तो हायजेनिक खातो सगळं, तर सगळं व्यवस्थित लागतं. चुकीत ते काय असेल तरी ते चालत नाही त्याला. चल आपलं हे कर, इथं कमी पड रही आग. ठेव हात लागणार नाही ना. पाण्याने काय आणि एक पिशवी आण, त्या पिशवीत नाही लाव. म्हणजे ते पॅक झालं ना, म्हणजे ते नरम नाही होणार. भरून टाक. हे लवकर काढताय भाजा नाल्या झो. भूक लागली इकडं. अरे भात तू तापलाय टोप. अरे तापलं ते बघ, वास सुटला ते त्याला. वास आला का? कुठं तेल तापलंय रे साल्या? टाक बघ मग. भाई आग कुठली आहे तिथे? आहेच ना. हे काढ, हे मोठं वाट लाकूड काढ. हे काढ आणि हे टाक, लगेच पेटेल. हे सांगितलं का झाली का? तुला म्हटलं होतं मी लगेच होणार. नको लावू लाकडाच्या. टाकू का? हा टाक. पकडणी पकड ना तर टोप उलटा करशील. लगेच काढून त्या ताटात मार. झाले पण हे बाबा सगळी नीट शेकव. कच्च्या राहिल्या पाहिजेत. माझं पण तेच म्हणणं आहे. कोणा पहिलं फुकणी विकणी म्हणून दे. पेटलं तर पेटेल, नाही पेटलं तर नाही पेटणार. भाई नळ्यांचा बेत प्लस बिर्याणी, तर लवकर टाक. कमी नाही टाक, लवकर टाक. हॅलो टोप हलव. हा शाबाश. आता शोभतोयस तू अजय द शेफ. तेल पडून दे सगळं खालती. तेल भी हम खाएंगे. तेल पण खावा. आता काय खाल अजून घे. 4 जण आहे आपण, 4 जण. राक्षस आहे सगळे. हा सगळ्यात मोठा राक्षस आहे. बघ तुला वाटतं मोठा राक्षस कोण आहे? टोप. वास तर एकदम असा सुटलाय की बापरे बाप. तोंडाला पाणी सुटलंय. सेम कंडिशन आहे. तर नमस्कार मंडळी, सकाळपासून जे ब्लॉग तुम्ही बघितलं असेल की आपली सुरुवात कुठून झाली. सकाळी म्हणजे रात्री निघालो, सकाळी 12 वाजता आलो घरी. त्यानंतरचा चहा पाणी नाश्ता झोपणी पण झाला. त्यानंतर डायरेक्ट फायनली रात्री करायला घेतली ती मध्ये बिर्याणी, आणि ती फायनली झाली. तर आता आजे वाढेल तेव्हा तुम्ही पाहालच कशी झाली. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला वरचा राईस काढ फक्त साईडला थोडा. यस सर. आतुरता आहे बिर्याणीची पोरांना कशी झाली असेल, कारण खूप महिन्यात टोप काळा कुळा झालाय. ग्रेव्ही आपली जास्त मध्ये आहे. अच्छा मध्ये ग्रेव्ही आहे. ठीक आहे, काय नाही, आपल्यालाच खायचं आहे. हा वास एकदम वाफ आणि रसरशीत. पीस भेटली का? आणि हा ह्याला नका देऊ पीस, याला होतं ग्रेव्ही द्या. लुक हो कडक. खूप दिवसानंतर व्हेज बिर्याणी खाणार, ती पण पनीरची आणि कोशिंबीर. भाई इकडं तर कोशिंबीर भावानी बनवले ना, भावाला क्रेडिट द्या. नको पागल आहे का, सगळे एकाच घेणार.
म्हणता आमचा बिचारा शिव्या घाला सर असं काय नुसते ब्लॉग बनवतात. पण भावा आम्ही कसं बनवला, कसं खाल्लं आणि ते कसं राहिलो हे सगळं या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल. तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब, जाताना एक लाईक आणि कमेंट करा की तुम्ही गावी जाऊन कोणते कोणते व्हिडिओ म्हणजे काय काय बनवता आणि काय काय खाता. चला तर मग भेटूया. भाई लागचा एक बाईट आणि तुमच्यासोबत कशी वाटली हे शेअर करतो आणि ते संपवतो आपला हा ब्लॉग आजचा. नक्की हा भाई आता शेवट संपवतोय. ऐक ना नंतर ते कुरकुरे पिढी. भाई कडक सगळं व्यवस्थित आहे भावानो. मीठ बीठ काय मला वाटत नाही गरज लागेल. तिखट थोडे झाले, स्पायसी झाले, थोडे स्पायसी झाले बस. बाकी तर ओके भावानो. सगळ्यांना क्रेडिट आहे कारण सगळ्यांनी खूप मेहनत केली. ते क्रेडिट सगळ्यांना जातात, कोणा एका नाही. भावने कापले मला क्रेडिट. पण खरंच मित्रांनो खूप मजा आली बिर्याणी करताना. वादबीत होतात सगळे मित्र असतात. बाय दे दे एक घास दे इथे सांगितलं. आणि कोशिंबीर सोबत कसं लागतं ते पण सांगतो. आता भाऊ बोलला तर भाई घे मग घ्यावंच लागेल. कडक थोडं स्पायसी झालंय पण कडक लागतं मित्रांनो. कडक खरंच कडक लागते. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.